नग मला भूक नाही. बांधला बिंडला का काय? भांडू कशा पाय? गुमान उभा आहे माझं. आता बाहेर काय बघतो हाईस? कुठं काय असाच उभा आहे. अरे बाळू काय झालं हाय? मला सांगणार नाहीस वय? ज्या घरात लहानाचं मोठा झालो तेच घर सोडून यावं लागलं. आईची लय आठवण येत्या. तिच्या मनात नव्हतं मला इकडे धाडायचं. अरे पर मग हे अन्नावर का काढतो हाईस? 4 दिवस घराबाहेर राहतच होता की तेव्हा आईची आठवण येत नव्हती का? सत्य बाळू तू चल 2 घास खाऊन घे, नाही तर उद्या आय म्हणायची माझ्या लेकाला काय खायला घातलं का नाही. चल. नका मला तुम्ही जेवून घ्या. आय हे जेवणार नसतील तर मी अभि जेवायची नाही. हाय का आता सासूच्या पावलावर पाऊल ठेवाय निघालीस की? बघ बाबा बाळू, तू जेवणार नशील तर ती बी नाही जेवायची. अरे कसला विचार करतो आहेस बाळू? हा काय नाही, उद्या नागपंचमी आहे ना व? मग सत्य उद्या सकाळच्याला माळावर जाऊ. कशा पायी? अगं तिकडे वारुळ हाय, पूजा कराय ना ग वय. ये बाबा मी असं तिला कुठं बी नाही धाडायची. भ्या वाटतंय मला. अगं मी आहे की, भ्यायचं काय त्यात? काय भी होणार नाही. हा सत्य सकाळच्याला जाऊ आपण. मी बी येते संग. तुझं काय आहे त्यांच्या संग? जाऊ दे त्यासनी. अगं यायचंय तर येऊ दे की तिला. नग तुम्ही दोघं जावा. बरं आता जेवाय वाढते, चल. वय चल. पांडुरंगा श्रावण सुरू झाला हाय. आज नागपंचमी. नागदेवाची पूजा करायची. शेतात नुकसान करणाऱ्या उंदरांपासून साप शेतकऱ्यांची मदतच करतात. तरी माणूस घाबरून त्यासनी मारतात. आज समद्या माणसासनी अक्कल दे बाबा. तर नागदेवाची पूजा करायची, त्यासनी नुकसान नाही पोचवायचं. आवरलं का? उशीर होतो या. उशीर होतोय? कुणी वाट बघतोय वय? वय नागराज वाट बघत आहे. सत्य आवर ग बाई, नाही तर नागराज रुसून बसायचं. मामा तुम्हाला भ्या नाही वाटत नागाचं? भ्याव गळ्यातला ताई ताई तो माझ्या. काय नाही. सत्य अगं चल की लवकर. बैजवार्या लग्नानंतरची पहिली नागपंचमी हाय. जोडण पाया पडा. बाय. मैं जाऊन पूजा करून येते. वय अंग बाजत होतं ते नीट आलं का? वय आता कमी आहे. येते. झाली का तयारी? कवा जायचंय? जायचं म्हणलं तर आता बी जाता येईल.
बरं जायचं का नाही ते विचार करतो आहे. म्हणजे विचार काय करायचा आहे तर? अरे तसं नव, बाळ्या बी तिकडे गेला आहे, भैरू बी गेलाय, तुझी बी शेतावर कामं सुरू आहेत नव. मी आबी गेलो तर आई ऐकलं नाही का पडायची. काल ती बोलली ते मनावर घेतला आहेस वाट. अरे बाळ्या बिगर राहायची सवय नाही तिला. 2-4 दिवसात होईल की नाही? हा मग मी 2-4 दिवसांनी जातो की. गडबड करून बी काय उपयोग आहे. अरे कामावर चालला आहे, उंडरक्या कराय नाही. अरे वय की, 2-4 दिवसांनी गेलं तरी बी चालेल, तू काळजी नको करू. एकल्या बाळ्यामुळे होतंय बघ समजा. अरे आता त्याचा काय संबंध आहे? त्याचा नाही तर कोणाचा? तो जर नीट वागला असता तर ना तिकडे गेला असता ना सुंदर अशी वागली असती काय. अरे असू दे, आता गेला आहे नव त्यो, होईल बघ समजा नीट. होईल रे बाबा, त्यासाठी दाडलाय. सुंदराच्या डोळ्यात दिसत आहे नाराज आहे माझ्या. बाळा तिकडे जायचं तिच्या बी मनात नव्हतं. बरं थोड्या दिवसांनी तिला बी समजेल की का बाळू तिकडे गेला तर सुधारला आहे म्हणून. काम करतो आहे, मग राग बी जाईल तिचा. हा हे बी आहेच. तर बाळ्या सुधराय पाहिजे ना व. कसा आहे ठाव नाही का? हाय तसं हाय बघतो. आपण तरी काय करणार, जे चाललंय ते चांगलं चाललंय म्हणायचं. होय बर, 4 दिवसांनी जायचं म्हणतोस. विचार तर तसाच चालू आहे. काय करू? काय सांगावं मला बी समजा ना बघ. आय संग बोलून बघ. अरे नग नग, ती तर मला जाच म्हणल. थांब म्हणणार आहे वय ती. हा हे बी आहेच. बघ विचार करू. सुंदरानं पंढरपूरला जायचा काही इशा काढला का? माझ्याकडे तर नाही काढलं बघ. इशा काढलाच तर मी आज जाऊ द्यायचो नाही हे पटवून सांग तिला. वय बघ काहीतरी खुळ घातलंय डोसक्यात. अरे बाळ्या गेला आहे म्हणून तिला करमत नसेल, म्हणून असलं डोसक्यात विचार येतात बघ तिच्या. काय होणार आहे काय ठाव. अहो कुठं जायचं आहे अजून? कुठं म्हणजे? माळाव. ते समजलं हाय, पण एवढ्या लांब जायची काय गरज आहे? छोट मोठं वारुळ असेलच की इथं कुठंतरी, तिकडे जायची काय गरज आहे? अगं तिकडे एक वारुळ बघितलं आहे मी, तिकडेच जाऊ. तुमच्या डोसक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे का? नाही अगं वेगळं काय आहे, तिकडे नागराज आहे. काय करायचं नाही ना व? हे असताना तो काय करतोय? आणि हे बघ, पूजा करायची तर मनापासून करायची. उगा करायची गाव करतोय म्हणून नाही करायची. चल. थांब सत्ते. अगं वारुळाची काय पूजा करते? नागराजाची पूजा कर. म्हणूनच लोक तुम्हाला खुळा म्हणतात. नागराज